गोष्ट निशब्द करून गेली, कारण आज संगीताच्या क्षेत्रातलं सुवर्णपान गळून पडलं. संगीतातला आमचा अत्यंत मोठा आधार हे संगीतातली आईच आमची. तिचे सूर परमेश्वराने बोलवून घेतले त्यांना तिथे, स्वर्गीय आवाजाला स्वर्गात बोलवून घेतलं त्यांना तिथे मैफिल करायला कदाचित. पण त्यांचा सूर अजरामर आहेत, त्यामुळे त्या आपल्यात नाहीत असं वाटतच नाही. कारण बालपणापासून त्यांच्या सुरावरच आमचं पालन पोषण झालेलं आहे. स्वर कसा लावावा, उच्चार कसे करावेत, शास्त्रीय आणि सुगम दोन्ही भावपूर्ण कसं गावं, अशा अनेक अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. आणि मी खरोखरीच भाग्यवान की मला त्यांचा सहवास लाभला, आशीर्वाद लाभले. आणि त्या सहवासामधल्या इतक्या अनेक आठवणी आहेत. मला आठवते की 1981 साली संगीतकार अनिल अरुण या द्वयींचा कार्यक्रम सगळ्यात पहिला दूरदर्शनला झाल्यावेळी माझं गाणं ऐकलं आणि अनिल महिलेनं सांगितलं की ही मुलगी कोण, हिने संपूर्ण कार्यक्रम खाऊन टाकला, हिच्याकडनं मला गाऊन घ्यायचं. आणि त्यानंतर त्यांनी निवडून चित्रपटामध्ये केव्हा तरी पहाटे लवलवकरी पात्र ही 2 गाणी गाऊन घेतली. हा इतिहास आहेच आहे, पण तो त्यांच्यामुळे केवळ घडला, दिदींमुळे घडला. जे गाणं त्यांना माझ्याकडून गाऊन घेतलेलं आवडायचं त्यांना आणि हृदयनाथजींना, त्याचे 2 ओळी गायचा मी प्रयत्न करते. आता खरं म्हणजे अशक्य आहे. रासी आहट होती है तो दिल सोचता है, कहीं वो तो नहीं, कहीं वो तो नहीं, कहीं वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं, कहीं वो तो नहीं. आणि वो म्हणजे त्यांच्या गाण्यामध्ये तो मला परमेश्वर सदैव दिसायचा, दैवी चमत्कार होता. आणि संगीताच्या क्षेत्रात ध्रुव ताऱ्यासारखं त्यांचं नाव अढळ राहीलच राहील. आपण पाहतो आहोत लता दीदींचं पार्थिव या फुलांनी सजवलेल्या एका ट्रकमधून लता दीदींचा हा अखेरचा प्रवास शिवाजी पार्कच्या दिशेने. आणि शिवाजी पार्कवर लता दीदींचे लाखो चाहते त्यांचं दर्शन घेण्यासाठी. प्रमोद जोशी यांच्या शब्दात सांगायचं तर, भैरवीचा फुटे बांध हमसून हमसून रडे नांदी, भैरवीचा फुटे बांध हमसून हमसून रडे नांदी, साती स्वर वेडे पिसे शोधतात त्यांची दिदी, मंगेशीच्या गाभाऱ्यात ज्योत फुंदे समयित, अभिषेकही तुटक धार विसरली रीत, वाट पाही दीनानाथ त्यांच्या लेकीची स्वर्गात, तीही चालली तृप्तीत अलौकिक स्वर्गात. आज क्षितिजावरती सूर्य उगवला नाही, गेल्या तमात बुडून अंधाराच्या दिशा दाही. काही माणसांचं अवघ्या काही मिनिटांचं अस्तित्व सुद्धा एखाद्याला आयुष्यभराकरता प्रफुल्लित करून जातं. आणि ते स्वर जर का लता दीदींचे असतील तर माझ्यासकट आपल्या अनेकांना एकटेपणात,
विरहात, दुःखात, आनंदात, प्रभात समयी अनेकदा लता दीदींच्या सुरांनी साथ दिली असेल. किंबहुना आपल्या आठवणी, आपला तो क्षण अधिक उत्तम व्हावा यासाठी सगळ्यात जास्त उपयोगी पडली असतील ती लता दीदींचीच गाणी. लता दीदींच्या अनेक मुलाखती आपण पाहिल्या असतील, ऐकल्याही असतील. पण मंडळी, लता दीदींना मुलाखतींच्या निमित्तानं, अन्यही वेगवेगळ्या गोष्टींच्या निमित्तानं खूप वेळेला जवळून भेटण्याची संधी मिळाली. ती प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांना. मग रंगमंचावरच्या मुलाखती असोत किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीकरता केलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग असो किंवा अगदी घरी राहून, घरी बसून, प्रभुकुंजच्या गॅलरीत बसून निवांत गप्पा, असे अनेक क्षण सुधीर गाडगीळ यांनी अनुभवले. आणि यातलेच काही क्षण त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना पुन्हा एकदा आवर्जून सांगितले. आपण ऐकूयात. मी लता मंगेशकरांना अगदी जवळनं पहिलं न बोलता फक्त बघितलं कुठे सांगतो. 1968 साली पुण्यामध्ये नानासाहेब गोरे मेयर असताना हिराबागेवर त्यांचा सत्कार झाला. त्यावेळेला प्रत्यक्ष पहिल्यांदा भेटलो आणि बोललो 1979 साली. आणि त्यानंतर मग आशा भोसलेंच्या सर्व कार्यक्रमांमध्ये स्टेजवरच्या, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शहरांमध्ये, त्याचप्रमाणे 5ही मंगेशकर भावंडांच्या दूरदर्शनवर मी मुलाखती घेतल्या शब्दांच्या पलीकडलेमध्ये. त्यामध्ये सगळ्या वेळेला त्यांच्याशी बोललो. 7 जुलै 2019ला मी शेवटचं भेटलो त्यांना. त्या 7 जुलै 2019ला घरामध्ये त्या एकट्या होत्या आणि उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं होतं की बाळासाहेबांच्याबद्दल त्यांच्या काही आठवणी असल्या तर त्या घ्या, म्हणून मी गेलो होतो. आणि मग बाळासाहेबांच्याबद्दलचा त्यांचं प्रेम, बाळासाहेबांच्या बरोबर मग राष्ट्रभक्ती वगैरे सर्व विषय निघाले. पुणे आणि पुण्याचे इरसाल लोक याविषयी बोलल्या. असा अनेक गोष्टी बोलण्यात निघाल्या. त्यांची अगदी पहिली मुलाखत मी आशा भोसलेंच्या रजनीमध्ये त्यांच्याशी बोलत होतो. एकूणच आशा भोसलेंच्या अनुषंगाने वगैरे. आणि अगदी फक्त त्यांची इंडिव्हिज्युअल मुलाखत मी घरी घेतली होती साधारणपणे 1984 साली. आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना आवडणारे संगीतकार, त्यांचे इतर पैलू याच्यावर बोललो होतो. त्यांना आवडणारे संगीतकार, आवडणारे म्हणण्यापेक्षा चांगले वाटणारे संगीतकार म्हणजे मदन मोहन, त्याचप्रमाणे एस डी बर्मन, त्याचप्रमाणे हृदयनाथ मंगेशकर. त्यांना चॅलेंजिंग संगीतकार वाटायचा, भाऊ म्हणून नाही, स्वतंत्रपणे उत्तम गुणवत्ता असलेला म्हणून. आणि सज्जाद हुसेन. त्यांचा वेगळा पैलू म्हणाल तर त्यांना उत्तम नकला करता येतात. यायच्या म्हणजे आता येतातच अजून आपण म्हणतोय, कारण अजून आपल्याला गेल्यासारखं वाटतच नाही. गाणं ऐकलं की त्याच डोळ्यासमोर प्रसन्न स्नेहाळ मुद्रेच्या आणि निगर्वी अशा डोळ्यासमोर येतात. त्यांच्या नकला म्हणजे त्या आवाजाचं नुसतं नाही तर त्या माणसाचा बारकावासुद्धा कुठला तरी लपलेला दाखवत असत. आणि धमाल यायची आणि त्या आपण हसताना आपल्याबरोबर त्या हसायच्या, इतक्या उंड्या. त्यावेळेला मी गेलो होतो. त्यांना मी त्यावेळेला बारके बारके बरेच प्रश्न विचारले की तुम्हाला सर्वाधिक संगीतकार उत्तम सहजतेनं तुमचं म्युझिक होऊन गेलं असे कोण होते? ते म्हणले शंकर जयकिसन आणि मदन मोहन. आणि म्हटलं चॅलेंजिंग कोण वाटला? ते म्हटल्या हृदयनाथ मंगेशकर. त्यांना म्हटलं 60 ओलांडल्यानंतर आता तुम्हाला या सगळ्या नव्या पिढीकडे बघताना काय वाटतं? ते म्हणले छान वाटतं आहे. म्हटलं तुम्हाला दीनानाथ मंगेशकर म्हणजे तुमचे बाबा यांच्याविषयी तीव्र आदर आहे, तर त्यांची तुम्हाला खास मिळालेली भेट काय? त्या म्हणल्या गाण्याची देण. त्यांच्यामुळे तर गाणं माझ्यामध्ये आलं आणि पुढे मी गाणं करू शकले. याला कारणीभूत फक्त माझे बाबा आहेत. म्हटलं तुम्हाला तुमच्या भावंडांमध्ये कोणाबरोबरबद्दल काय वाटतं? त्यामुळे आमची आशा काहीशी खोडकर वाटते, पण ती अत्यंत गुणी कलावंत गायिका आहे. मी तिच्याबरोबर पण द्वंद्वगीतही गायलेली आहेत. आमची मीना खडीकर, ती म्हणे तिच्या संगीतबद्ध केलेल्या गाण्यामध्ये मी गाणं गायलेली आहे. ये जवळ ये प्रिय सखया भगवंता. आणि त्याची चीज मी त्यावेळेला तिथे बाजूला उभा होतो आणि मी प्रथमच टेलिव्हिजनवर त्यांच्या कॅमेऱ्याच्या समोर शेजारी प्रथम उभा होतो.
त्यामुळे मी जरा धास्तावलेलो होतो, पण तरीही म्हटलं दीदी तुम्हाला याची चीज माहिती आहे ना? आठवत नाही हो. तर म्हटलं अहो मीनाताई म्हटलं की तुम्हाला ती चीज पक्की माहिती आहे. तर मग त्यांनी ती चीज खास म्हणून दाखवली आणि आपण हट्ट धरून ती त्यांच्याकडनं चीज म्हणून घेतली. याचा आनंद काही वेगळाच होता. हृदयनाथ मंगेशकर त्यांच्या रचना चॅलेंजिंग म्हणून आवडतात. उषा मंगेशकरांचं पेंटिंग त्यांना खूप आवडायचं. आणि म्हटलं दीनानाथांची देण काय? त्यामुळे सांगितलं ना मग अशी गाणं ही मोठी देण आहे त्यांची. आणि त्यांचं म्हटलं कुठलं ऐकलं आहे का? त्यामुळे काही रेकॉर्डिंग ऐकलेत. लहान होतो आम्ही म्हणे, पण त्यांनी ग्रँड थिएटरमध्ये मुंबईच्या एका गाण्याला 14 वन्स मोर घेतले ते. हे आम्हाला कमाल सगळ्या गोष्टी आमच्या बाबांच्या वाटतात. लता दीदींच्या अंत्यदर्शनाची तयारी सगळी पूर्ण झाली आणि थोड्याच वेळात लता दीदींचं पार्थिव इथे पोहोचेल. दरम्यान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही आपल्या भावना न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या. खरं तर मंगेशकर कुटुंबियांचे आणि गोखले कुटुंबियांचं नातंच, ही सगळी भावंड, विक्रम गोखले आणि सगळी मंगेशकर भावंड ही लहानपणापासून अनेकदा एकत्र खेळलेली आहेत. अशा अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. माझे वडील नायक आणि दीनाबा हे नायिका, अशा तऱ्हेने त्यांचे नाट्यप्रयोग सुरू झाले. ही साधारण 41-42ची घटना असावी. या सगळ्या आठवणी माझ्या वडिलांकडून, चंद्रकांत गोखले यांच्याकडून मला कळलेल्याच होत्या, कळत होत्या. मीही त्या काळात संगीत शिकत होतो. जन्मानंतर 14व्या वर्षापर्यंत मी संगीत शिकत होतो, शास्त्रीय संगीत. आणि या शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्याकरता पहाटे 4 वाजता उठून, वडिलांच्या उठवण्यामुळे आणि तानपुरा जो त्यांनी दिलेला होता दीना आबांनी माझ्या वडिलांना, कारण देण्यासारखं त्यांच्याकडे काही नव्हतं. आणि केवळ माझ्या वडिलांचं भाग्य म्हणून त्यांना दीना आबांच्या बरोबर त्यांच्या कंपनीत काम करायची संधी मिळाली. जे काही झालंय ते मी शब्दात सांगू शकत नाही. I'm in tears. I'm in tears, but माझी एक खात्री, ज्याला परमेश्वराने स्वरांचं ज्ञान दिलेलं आहे, गळा दिलेला आहे, कान दिलेला आहे, समजूत दिलेली आहे, असे सर्वजण जगातले, फक्त भारतातले नाही, हे सगळेजण आज दुःखात आहेत. मी, माझी बायको, माझी ती अमेरिकेतली मुलगी, माझी मुंबईतली मुलगी, हे आम्ही जवळचे लोक. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या करता तिला आशीर्वाद देण्याकरता लता दीदी रात्री 11 वाजेपर्यंत जागलेल्या होत्या. आत्ता गेल्या वर्षी, गेल्या महिन्यात त्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी माझ्याशी त्यांनी संपर्क साधून पंडितजींना सांगून की जरा विक्रमला फोनवर बोलवा.